अमरावती शहरात गणेश उत्सवाच्या निमित्ताने गेल्या 10 दिवसांपासून घराघरात गणपती बाप्पांचे अगदी उत्साहात स्वागत करण्यात आले आहे। घरगुती गणपतीचं विसर्जन देखील भक्तिभावाने आणि पर्यावरणपूरक पद्धतीने करण्यात येत आहे। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात आज अमरावती शहरातील घरगुती गणपतीचं विसर्जन पार पडत आहे। यावर्षी मोठ्या प्रमाणात उत्साह साजरा करण्यात आला आणि नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्लास्टर ऑफ परिसरच्या मूर्त्यांपेक्षा मातीकडील मूर्तींचा वापर यंदा अधिक प्रमाणात दिसून आला। घराघरातून बाप्पा मोठ्या प्रेमाने विसर्जनासाठी बाहेर पडले। फुलहार आणि ढोल ताशांच्या गजरात विसर्जन मिरवणुका निघाल्या। मात्र यंदा अनेकांनी शांततेत आणि पारंपरिक पद्धतीने विसर्जन केले। अमरावती सारख्या शहरात गणेश उत्सव अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो आणि त्यानंतरचे विसर्जन हेही एक महत्त्वाचा आणि भावनिक क्षण असतो। या ठिकाणी महापालिकेच्या वतीने विसर्जनासाठी पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे। तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने CCTV, लाऊडस्पीकर या सगळ्या सुविधा महापालिकेने केलेल्या आहेत। पोलीस प्रशासनाच्या वतीने पूर्ण बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि मेन सार्वजनिक गणेश उत्सव विसर्जन उद्यापासून सुरू होत आहे। उद्या 6 तारीख, 7 तारीख, 8 तारीख, 9 तारीख आणि काही 10 तारखेला सुद्धा विसर्जन होणार आहे आणि प्रशासनाच्या वतीने संपूर्ण तयारी करण्यात आली। बंदोबस्त म्हणून किती अधिकारी, पोलीस कर्मचारी आणि SRPF? 2 सेक्शन आहेत SRPFचे। एक अधिकारी आहेत, ACP दर्जाचे अधिकारी इथे असणार आहेत आणि PI दर्जाचे अधिकारी इथे नेमले जातील आणि 24/7 इथे बंदोबस्त असणार। विसर्जन दरम्यान आपण काय आवाहन करावे भाविकांना? गणेश मंडळाच्या स्वयंसेवकांना तसेच नागरिकांना ही सूचना आहे की येताना आपण सुस्थितीत गणपती आणावा। त्याचबरोबर इथं विसर्जन करताना कुठली गडबड किंवा गोंधळ करू नये आणि विसर्जन करताना इथे जे प्रशासनाला मदत करावी आणि कुठली अनुचित घटना घडणार नाही यासाठी सहकार्य करावे। आजपासून गणपती बाप्पांचे विसर्जन सुरू झाले आहे। 10 दिवसांच्या गणपती बाप्पांचे विसर्जन होईल। महानगरपालिकेच्या वतीने शिस्त आणि स्वच्छता राखावी, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये म्हणून सर्व व्यवस्था करण्यात आलेल्या आहे। दरवर्षीप्रमाणे गणपती विसर्जनाच्या दृष्टीने महानगरपालिका तसेच पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमानाने सर्व बंदोबस्त भाविक भक्तांसाठी इथे विसर्जनाकरता केलेला जातो। त्या अनुषंगाने आपले छत्री तलाव, प्रथमेश तलाव या ठिकाणी विसर्जनासाठी आपण आर्टिफिशियल टँक तयार केले जातात। तसेच पेंडॉल सर्व सुविधा तसेच आपली पूर्ण व्यवस्था इथे लागलेली असते। जसं फायर ब्रिगेड यांची आपली फायर ब्रिगेड झाली, अतिक्रमणची पण आपण टीम इथे लावलेली आहे। तसं आपले उपअभियंता यांची आपण शिफ्ट वाईज ड्युटी लावलेली आहे, नाईट ड्युटी पण लावलेली आहे, कारण विसर्जन कधी 10, 11:30 पर्यंत चालतं। त्यामुळे आपण शिफ्ट वाईज सगळ्यांची ड्युटी लावून सगळ्यांना निर्देश दिले आहे आणि आज पूर्वसंध्येला विसर्जनाच्या आपला बंदोबस्त देखील तयारी पूर्णतः झालेली आहे। आव्हान काय करायला भाविकांना आपण या ठिकाणी? भाविकांना अनंत चतुर्दशी शुभेच्छा दिल्या आणि शांततापूर्व वातावरणात आणि पर्यावरणपूरक गणपती विसर्जन करता त्याच ठिकाणी विसर्जन करण्याकरता आवाहन करतो। अर्चना रक्षे, विदर्भ न्यूज, अमरावती। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।